नमस्कार मित्रांनो, मी तुमचे व्हिडिओ लाईव्ह पांचट चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। तर हा व्हिडिओ जो आहे आपल्या गावाकडील जे घराचं काम चालू आहे त्याचा पार्ट 3 आहे। तर पहिल्या पार्टमध्ये आपण पाया भरणीपर्यंतचा व्हिडिओ बघितलेला आहे, चौथऱ्यापर्यंत। तिथून पुढे आपण जे स्ट्रक्चर रेडी केलं होतं बांधकामाचं तिथपर्यंत आपण पाहिलं होतं। तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जे छत घालणार आहे म्हणजे पत्र्याचं छत आम्ही तर राहणार आहे, तर त्या संदर्भातली माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे। तर चला आपण पाहूया। जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हे जे घरासाठी जे लागणारे सगळे मटेरियल आहे हे आम्ही प्रोव्हाइड करणार होतो आणि त्यांचा फक्त मजुरीचा खर्च आहे त्यांना द्यायचा आहे। त्यामुळे आम्ही जे मटेरियल वापरलेलं आहे हे खूप हेवी वापरलेलं आहे, कारण की आम्हाला स्वतःला चॉईस करायचं होतं। त्यामुळे जे पण आम्ही मटेरियल वापरलेलं आहे ते खूप म्हणजे जे सगळ्यात चांगल्या क्वालिटीचं होतं ते मटेरियल घेतलेले आहेत। म्हणजे जसं 2x2 mm जे पाईप येतं, चौकोनी पाईप, तो आम्ही जो घेतलेला आहे तो साधारण 18 किलोचा एक पाईप घेतलेला आहे। किंवा सी चॅनल आहे 75x40 सी चॅनल, तो एक चॅनल जो आहे तो 35 किलोचा घेतलेला आहे। जनरली हे एवढं हेवी मटेरियल घरासाठी कोण वापरत नाही, पण आम्ही ते वापरलेलं आहे कारण की आम्हाला घर हे एकदाच बांधायचं होतं आणि पक्कं बांधायचं होतं। तर त्यामुळे आम्ही जे पण मटेरियल वापरलं आहे ते खूप रिसर्च करून आणि भरपूर दुकाने पाहिल्यानंतर जिथून आपल्याला एका ठिकाणी जास्तीत जास्त मटेरियल सगळे घेता येईल अशाच ठिकाणी आम्ही मटेरियल भरलेलं आहे। कारण की काय होतं, लांब असल्यामुळे गाडी आपल्याला एकच करायला पाहिजे, ह्या हिशोबाने आम्ही मटेरियल एकाच ठिकाणी जे भेटेल त्या हिशोबाने आम्ही मटेरियल भरलेलं होतं। तर मित्रांनो, मटेरियलची गाडी आल्यानंतर पहिला खाली केली आणि खाली केल्यानंतर वेळ होता संध्याकाळच्या टायमिंगला। तर पहिल्यांदा आम्ही सगळे, कारण की रेड ऑक्साईड आम्ही लिहिलेलं आणि ब्लॅक कलरचा कलर आम्ही घेऊन गेलेलो होतो। कारण की काय होतं, एखादा जर वेळ चुकून पाऊस वगैरे पडला तर काय होतं, ह्याला लगेच कार्बन पकडतं। दुकानामध्ये वगैरे पूर्ण पॅकमध्ये राहतात, ते ओपनमध्ये राहणार आहे, त्यामुळे कार्बन पकडला की मग नंतर आपल्याला त्याला कलर द्यायला परत घासायला लागतं। मग आम्ही काय केलं, मटेरियल उतरल्यानंतर वेळ होता तर जेवढ्याला आपल्याला पॉसिबल झालं तेवढ्याला आम्ही त्याच दिवशी आम्ही पहिल्यांदा रेड ऑक्साईड मारला। रेड ऑक्साईड मारून सगळ्या साईडनी रेड ऑक्साईड मारून ठेवला। नंतर ते वाळल्यानंतर त्याला लगेच आम्ही ब्लॅक कलर मारला। असे सगळे जे पण मटेरियल आहेत, म्हणजे सी चॅनल झाले, 2x2चे पाईप झाले किंवा अँगल झाले, ज्यांना पण आम्हाला पॉसिबल झालं सगळ्यांना आम्ही पहिल्यांदा एक हात रेड ऑक्साईडचा मारला आणि त्याच्यावर ब्लॅक कलरचा कलर मारलेलं। कारण की काय होतं, हे बांधकाम करताना एकदा आपण बांधकाम करताना हे लावल्यानंतर त्याला आपल्याला परत जर कलर द्यायचा रेड ऑक्साईड त्यानंतर कलर द्यायचा तर तो पॉसिबल होत नाही पूर्ण साईडने द्यायला। तर जेव्हा आपले खाली असतो तर त्याला आपण पूर्ण फिरून कलर देऊ शकतो। म्हणजे आता हे जसे पाईप आहेत तर आम्ही पाईप एका बाजू सगळे शेजारी पाईप लावले आणि त्याच्यावर पहिल्यांदा रेड ऑक्साईडची कोटिंग केली। त्यानंतर मग रेड ऑक्साईडची कोटिंग वाळल्यानंतर मग त्याच्यावर परत आम्ही ब्लॅक कलरची कोटिंग दिली। आणि तुम्ही जर कलर देणार असेल तर पाईपला वगैरे कलर द्यायचा असेल तर असे कडेला लावून घ्या। सिंगल जर तुम्ही कलर द्यायला गेला तर त्याला खूप मेहनत पण लागते आणि वेळ पण लागतो। पण तेच जर तुम्ही शेजारी जर सगळे अँगल किंवा तुमचे पाईप वगैरे जर शेजारी लावलेत तर तुम्ही एकाच वेळी खूप जास्त एरियाला कवर करू शकतो आणि आपला जो मटेरियलला कलर लावायचा जो टाईम आहे तो पण खूप कमी होतो आणि आपलं कलर पण वेस्टेज खूप कमी होतं, कारण की जवळ असल्यामुळे कलर सांडायचा चान्सेस कमी राहतो। तर आम्ही पहिल्यांदा सगळ्या जो पण मटेरियल आहे त्याला आम्ही कलर देऊन घेतला। आता जेवढे पण बांधकाम म्हणजे मटेरियलवर लावणार आपण, अँगल लावणार, सी चॅनल लावणार, तर ते ज्यावेळी लागले जाणार तर आपल्याला त्याला प्रॉपर कलर देता येत नाही। जसे आता आपण सगळ्या बाजूने कलर देऊन गेलं त्यावेळी मग आपल्याला नंतर काय करायचं, फक्त जिथे कलर उडाला आहे किंवा घासला आहे नंतर लावताना तिथे आपल्याला फक्त टचअप करायचं। त्यांनी काय होतं, तुम्हाला नंतर जो कलर देण्यासाठीचा जो त्रास होतो तो कमी होऊन जातो। त्यामुळे शक्यतो ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी पहिल्यांदा मटेरियल आणलं की कलर मारावा। काय होतं, त्याला कार्बन पकडत नाही, मग त्याला घासायला लागत, सगळी मेहनत वाचून जाते। तर मित्रांनो, आम्ही हे मटेरियल घेतलं त्याबरोबर आम्ही जे पत्रे घेतलेले आहेत हे UPVCचे पत्रे घेतलेले आहेत।
हे पत्रे हे जे आपले प्लॅस्टिकचे आता पाईप वगैरे असतात बाथरूम फिटिंग वगैरेसाठी, तर त्या मटेरियलचे हे पत्रे आहेत. तर ह्यांनी काय होतं, ह्यांनी उन्हाळ्यात गरमी कमी होते आणि पावसाळ्यामध्ये ह्याचा आवाज खाली कमी येतो. तर भरपूर प्रकारचे पत्रे अवेलेबल आहेत. म्हणजे पत्र्याचे पत्रे जे नॉर्मल असतात, त्यानंतर तुमचे कलर कोटेड पत्र्याचे पत्रे, पॉलिकार्बोनेटचे पत्रे. पण आम्ही हे थोडं रिसर्च केला, काय काय यूट्यूब व्हिडिओ बघितले, त्यातून आम्ही हे UPVCचे पत्रे आम्ही सिलेक्ट केले आणि हे UPVCचे पत्रे मग आम्ही घेतलेले आहेत आपल्या घरासाठी. तर मित्रांनो, सगळं मटेरियल आपलं आल्यानंतर एक 2-3 दिवसांनी मिस्त्री लोक आले. तर मिस्त्री लोकांनी पहिल्यांदा आल्यानंतर परत घराचं एक माप घेतलं. जिथे त्यांना जे अँगल वगैरे ठेवायचे तिथे खुणा वगैरे करून घेतल्या, तिथे खाचा वगैरे मारत होते. तर जे अँगल वगैरे आपल्या आणलेले होते, तर त्याची साईज साधारण 20 फुटाची असतात. तर त्या अँगलला जॉईंट मारून मोठे अँगल करायचं काम चालू आहे. अँगल किंवा पाईपला जोडून मोठे करूनचं काम चालू होतं, जेणेकरून ते आपल्या घरावर प्रॉपर बसेल. कारण की आपल्या घराची साईज जी आहे 30 बाय 30 आहे, तर त्या हिशोबाने ते अँगल मग कट करणार आहेत. पहिला जोडून घेतात ते सगळे वेल्डिंग मारून, आणि मग वेल्डिंग झाली की ज्यावेळी वर बसवतात त्या मापानुसार मग परत त्याला कट मारून त्याचे तुकडे करणार. तर मित्रांनो, आपण जे UPVCचे पत्रे घेतलेले आहेत ते पत्रे टिकाऊपणाला चांगले आहेत असे आम्ही भरपूर जणांचे रिव्ह्यू बघितलेले आहेत. फक्त हे पत्रे लावताना थोडंसं काळजी घेणे गरजेचं असते. कारण की पत्रांना जे स्क्रू मारतात त्या स्क्रूबरोबर एक कॅप घेणे गरजेचे असते. नॉर्मल जसे आपण पत्रे लावतो तर त्याला डायरेक्टली स्क्रू मारले जातात, कॅप वगैरे लावायची गरज नसते. पण ह्या UPVCला पत्रे लावताना कॅप लावणे गरजेचं आहे. आणि ह्या पत्र्यांना आपल्या खाचा आहेत, त्यामुळे प्लेन जसा आपण नॉर्मल पत्रा बसवतो तसा ह्या पत्र्याला बसवता येत नाही. तर तुम्हाला प्रत्येक खाच ही जी आडवी सपोर्ट आहे त्या सपोर्टला मॅच करूनच तुम्हाला बसवणे गरजेचे. नाहीतर मग काय होतं, जो आपला आडवा सपोर्ट ठेवलेला आहे तर त्या सपोर्टमध्ये जर ते खाचेमध्ये प्रॉपर बसला नाही तर तो पत्रा वर खाली होतो. त्यामुळे मग आम्ही काय केलं, पहिल्यांदा उभे सपोर्ट जे आहेत ते प्रॉपर फिक्स करून घेतले, आणि हे आडवे सपोर्ट जे आहेत हे फक्त नॉर्मल कच्चं टॅग मारून ठेवलेले होते. मग ह्याच्यावर काय केले, पहिला आपण पत्रे चढवले एक साईडनी, आणि वरून पत्रा लावत घेतला, आणि जसा पत्रा लावला तर त्या हिशोबाने बाकी मग जे मेन सपोर्ट होते आडवे ते सपोर्ट पहिला ॲडजस्ट करून घेतले. मग एकदा तुमची एक लाईन पूर्ण ॲडजस्ट झाली की मग तुम्हाला पत्र्याची पुढच्या पत्रा लावण्यासाठी सारखं ॲडजस्ट करायची गरज नाही पडत. मग महत्त्वाचा तोच आहे की पहिला पत्रा जो आपण एक लाईन लावून घेतो, आणि आपल्याला जेवढे हाईट म्हणजे पुढे जेवढा ठेवायचा आहे, साईडला जेवढा ठेवायचा आहे, ह्या हिशोबाने एकदा तुम्ही जर पहिला पत्रा ॲडजस्ट केला तर पुढचे पत्रे लावायला तुम्हाला जास्त त्रास होत नाही. मग त्या हिशोबाने आम्ही पहिला पत्रा लावला. म्हणजे आम्ही कच्चे वेल्डिंग स्पॉट मारले होते, ते काही ठिकाणी आपले चुकलेले आहेत, म्हणजे ते खाचेमध्ये प्रॉपर येत नव्हता. मग तो वेल्डिंग स्पॉट परत कट करून परत त्याला थोडा पाईप ॲडजस्ट करून मग नंतर मग परत वेल्डिंग कच्चा मारला. मग एकदा मग ते प्रॉपर पत्रे बसले एक साईडने, मग नंतर मग पूर्ण पत्रे बसून घेतले, आणि नंतर मग त्यांना प्रॉपर वेल्ड मारलेला आहे. कारण की ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय राहतं, आपल्या पत्र्याला कौलासारखे खाचे आहेत. जसं कौलं बसवताना प्रत्येक खाचेमध्ये सेम तुमचा अँगल बसला तरच तो पुढे प्रॉपर पत्रा बसणार. पण जर तो एक जरी खाच्यामधून जर तो अँगल बाहेर आला, म्हणजे पाईप बाहेर आला, तिरका बसला, तर सगळे पत्रे तुमचे तिरके होत जाणार. त्यामुळे हे पत्रे बसवताना महत्त्वाचं आहे की प्रत्येक पत्र्याची खाच ही पुढच्या पत्र्याच्या खाचेमध्ये प्रॉपर बसेल, आणि ती जी खालची अँगल आहेत हे त्यानुसारच ॲडजस्ट करणे गरजेचे राहते. नाहीतर मग हे पत्रे प्रॉपर बसत नाहीत. मग आणि नॉर्मल जे आपले सपाट पत्रे असतात त्याच्यामध्ये असा इश्यू येत नाहीत, कारण की त्याला खाच मॅच करायची नसते, फक्त तुम्हाला वरची शिर आणि खालची शिर एक प्रॉपर अरेंज करायची असते. पण ह्याच्यामध्ये तसं नाही, ह्याच्यामध्ये सगळीकडून तुम्हाला प्रॉपर लावले तरच हे पत्रे बसतात. आणि जर ते नीट ॲडजस्ट नाही झालं तर मग काय होतं, तुमचे पत्रे वर खाली दिसतात, आणि ह्याला तुम्ही एकदा जे स्क्रूनी आवळले पत्रे
की मग परत तुम्हाला ह्याला होल पडतात हे फायबरचे पत्रे असल्यामुळे. मग तुम्ही जास्त वेस्टेज करू शकत नाही सगळीकडे होल मारून. त्यामुळे हे जे पत्रे बसवताना ना खूप काळजी घेणे गरजेचे आहे. जे पत्रे बसवणारे पण लोक आहेत त्यांच्याशी प्रॉपर कोऑर्डिनेट करणे गरजेचं आहे आणि लक्ष पण ठेवणे गरजेचं आहे त्यांच्यावर. कारण की जर हे पत्रे बसवताना हे प्रॉपर बसले नाहीत तर तुम्ही जो केलेला खर्च आहे, एवढेच महागातले पत्रे आणलेले आहेत, ते ना डॅमेज होऊ शकतो. मग त्यामुळे जे पत्रे बसवणार आहेत त्यांना पण ह्या पत्रे बसवण्याचा थोडा अनुभव पाहिजे. कारण की नॉर्मल पत्र्यासारखा बसत नाही. जसा सपाट जो पत्रा असतो त्याला काय होतं, तो मधला अंतर कमी जास्त जरी असेल तरी चालून जातं. पण हे पत्रे बसवताना तुम्हाला प्रत्येक खाचेमध्ये सगळी म्हणजे पूर्ण खाचेमध्ये प्रॉपर बसेल ह्या हिशोबानेच पत्रा बसवायला लागतो. म्हणजे वरचा पत्रा, त्याच्या खालची जी सपोर्ट आहे आणि त्याच्या खालचा सपोर्ट आहे, म्हणजे 2 पत्र्यांच्या जॉईंटवर पण येणारा सपोर्ट आहे, खाच आहे, ती प्रॉपरच तुम्हाला बसवणे गरजेचे राहते. हे एकदा तुम्ही प्रॉपर बसवले तर हे पत्रे एकदम चांगले बसतात आणि दिसायला पण चांगला लुक येतो या पत्र्यांचा. तर मित्रांनो, पूर्ण पत्रे बसून झाल्यानंतर आम्ही एका दिवशी वर पत्र्यावर जाऊन पत्रे कसे बसवलेत हे चेक केलं. त्या पत्र्यांना जे स्क्रूवरवर लावायचे कॅप आहेत, हे कॅप प्रॉपरली बसलेत का, किंवा वरनं कुठे पत्रा वगैरे उचकटलेला आहे का, किंवा कुठला स्क्रू टाईट वगैरे करायचं राहिलेले आहेत का, हे आम्ही वर जाऊन चेक केलं. तर वरनं तुम्ही पाहू शकता वरनं कसे पत्रे दिसतात. हे पूर्ण पत्रे वरनं कवलासारखेच दिसतात. त्यांचा कलर पण पूर्ण कवलासारखाच आहे. आणि ह्या पत्र्यांचं काही विशेष आहे, ते पत्रे उन्हाने जास्त तापत नाहीत. म्हणजे नॉर्मल जसा आपला नॉर्मल स्टीलचा पत्रा असतो तो काय होतो, खूप तापतो. त्या पत्र्यावर तुम्ही उन्हाचं जाऊ पण शकत नाही, किंवा खाली पण हीट खूप येते पत्र्याचे. किंवा पावसामध्ये पण ह्या पत्र्यावर जो आवाज येतो, हा आवाज खूप कमी आहे नॉर्मल पत्र्यापेक्षा किंवा सिमेंटच्या पत्र्यापेक्षा. तर हे पत्रे लावण्याचा हा महत्त्वाचा फायदा आहे. आणि हा पत्रा गंजत वगैरे नाही आहे. आणि आम्ही जे रिव्ह्यू वगैरे बघितलेले आहेत, ज्यांनी पत्रे लावलेले आहेत त्यांच्याकडून पण आम्ही माहिती घेतली की नक्की पत्र्यांचा म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही आहे. तर त्यांच्याकडून आम्ही रिव्ह्यू भेटल्यानंतरच हे पत्रे आम्ही घेतलेले आहेत. तर जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पाहिलेला असेल तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.